तिथे दुर्योधन आला आणि दुर्योधनाने सांगितलं, महाराज सुईच्या टोकावर बसेल एवढी संपत्ती पांडवाला मिळणार नाही, आणि तुम्हाला असं वाटत असेल पांडवाला संपत्तीच पाहिजे तर आमच्या बरोबर युद्ध करा. कारण दुर्योधनाला असं वाटत होतं आपण 100 आहे आणि ते केवळ 5 आहे. पण मूर्ख दुर्योधनाला हे माहित नव्हतं की त्या 5 पांडवाचा पाठीराखा भगवान परमात्मा आहे. यत्र योगेश्वर कृष्ण, ज्या पक्षामध्ये कृष्ण असतो त्या पक्षाचाच विजय होत असतो. विजय सत्याचा होत असतो, असत्याचा केव्हाही विजय होत नाही. कहते हैं ना, सत्य परेशान होता है लेकिन पराजित नहीं. सत्य परेशान होतं पण पराजित केव्हाही होत नसतं. म्हणून प्राण गेला तरी चालेल पण सत्य सोडायचं नाही. पांडवाची बाजू सत्याची होती, कौरवांची बाजू कच्ची होती. जबरदस्तीने पांडवाची संपत्ती हडप करण्याचा प्रयत्न कौरवाचा चालू होता. विदुराला दया आली. विदुरजी महाराज अंधराजा धृतराष्ट्राकडे गेले आणि सांगितलं, धृतराष्ट्र, युद्ध केल्यापेक्षा मला असं वाटतं हे युद्ध होऊ नये. कारण या भारत भूमीला शांतीचा संदेश देणारे अनेक महात्मे संत या भूमीमध्ये होऊन गेले. ये बुद्ध की धरती युद्ध न चाहे, चाहे नमन परस्ती. ये बुद्ध की धरती, बुद्ध महावीरांची धरती आहे. इथे युद्धाला किंमत देत नाही, इथे युद्धाला प्राधान्य नाही, इथे शांतीला प्राधान्य आहे. मला असं वाटतं कौरव पांडवाचं युद्ध होऊ नये, कारण युद्ध झाल्याच्या नंतर रक्तपात होईल. 4 लोक तुमचे मरतील, 4 लोक त्यांचे मरतील, अनेकांच्या बायका विधवा होतील. त्याच्यापेक्षा एक काम करा ना, नका देऊ अर्धी संपत्ती, पण काही 4-5 गावाची जहागिरी देऊन टाका. 5 पांडव आहेत तर 5 गाव त्यांच्याकडे देऊन टाका, बाकीचं राज्य तुम्ही सांभाळा. दुर्योधनाला राग आला. दुर्योधन त्या विदुराला म्हणू लागला, हे विदुरा, दासीचा पुत्र विदुर आणि तू आम्हाला शिकवणार? आमच्या कुटक्यावर मोठा झालास, आमच्या घरचे तुकडे मोडतोस, आमच्या घरचं खातोस, आणि आमच्या बाजूने बोलायचं सोडून तू पांडवाच्या पक्षाकडून बोलत आहेस. विदुराला ज्या वेळेला दुर्योधन असं बोलला तेव्हा विदुराला दुःख झालं. विदुर म्हणाले, दुष्टा दुर्योधना, मी त्या पांडवाची बाजू घेऊन बोलत नाही, तर मी तुमच्या हिताचा उपदेश करत आहे. विदुर म्हणाले, आता या हस्तिनापुरात राहण्यातच काही मजा राहिली नाही, कारण आता हस्तिनापुरामध्ये विनाश होणार आहे. विदुर म्हणाले, आता मी हस्तिनापुरात थांबणार नाही. निघाले विदुर. विदुराने आपल्या धनुष्य बाणाचा त्याग केला. धनुष्य बाण दुर्योधनाच्या उंबरट्यावर ठेवला. धनुष्य बाणाचा त्याग का केला? कारण विदुराला आता ना कौरवाच्या बाजूने थांबायचं होतं ना पांडवाच्या. विदुरजीने ठरवलं, आता आपण तीर्थयात्रेला निघून जाऊ. विदुर तीर्थयात्रेला निघण्याकरता सर्व तयारी करतात. तेव्हा दुर्योधन भगवान श्रीकृष्णाला निमंत्रण पाठवतो जेवणाचं. द्वारकाधीशाला दुर्योधनाचं निमंत्रण मिळालं, भगवान आमच्या घरी जेवण करण्याकरता या. दुर्योधन म्हणाला, कृष्णा, नेहमी तुम्ही पांडवाकडे जाता, उद्धवाच्या घरी जाता, आमच्या घरी केव्हा येणार? आता देवाला दुर्योधनाच्या घरी जाण्याची मुळीच इच्छा नव्हती, पण भगवंताने दुर्योधनाचं निमंत्रण स्वीकार केलं. द्वारकाधीशाची हस्तिनापुराला जायची तयारी झाली, रथ सज्ज झाला. द्वारकाधीश ज्या दिवशी हस्तिनापुरामध्ये येणार आहे त्याच दिवशीला विदुर तीर्थयात्रेला निघणार होते. पण देव हस्तिनापुरात येणार असं विदुराला समजलं. तेव्हा विदुराने विचार केला, तीर्थयात्रेला तर जायचंच, पण आज श्रीकृष्ण आपल्या गावात येणार आहे, भगवंताचं दर्शन घेऊनच मी तीर्थयात्रेला जाईल. द्वारकाधीशाचा रथ हस्तिनापुरामध्ये आला. शंख ध्वनी झाला, वाद्य वाजू लागले. त्या हस्तिनापुरामध्ये भगवंताचं स्वागत केलं. भगवान श्रीकृष्ण दुर्योधनाच्या महालामध्ये गेले. उत्तम व्यवस्था केली होती.
56 प्रकारचे भोग 56 प्रकारचा नैवेद्य भगवंता करता दुर्योधनाने तयार केलेला होता. भगवान पाटावर बसले. पाटावर बसल्याच्या नंतर घास घेणार तेव्हा भगवंताने विचार केला, हे पांडव, हे कौरव रात्रंदिवस माझ्या भक्ताला मारण्याचा प्रयत्न करतात. या दुष्टाच्या घरचं अन्न मी सेवन करणार नाही. लक्षात ठेवा, जो हरिभक्ताचा छेड करतो, जो भक्तांची निंदा करतो, त्याचा नैवेद्य सुद्धा देव स्वीकार करत नाही. भगवंताच्या जवळ उद्धव बसलेला होता. उद्धवाला भगवंताने इशारा केला, उद्धवा मला भूक नाही म्हटले, मला इथे नाही जेवायचं. अरे जिथे 56 प्रकारचा नैवेद्य आहे, पण या नैवेद्यामध्ये भाव नाही, भक्ती नाही, प्रेम नाही. तेव्हा भगवंताने उद्धवाला बोलवलं, उद्धवाला सांगितलं कानामध्ये, उद्धव आपल्याला जेवण करण्याकरता विदुराच्या घरी जायचं आहे. उद्धवजी चलो विदुरा घर जावे, उद्धवजी चलो विदुरा घर जावे, चलो विदुरा घर जावे, उद्धवजी चलो विदुरा घर जावे. बड़े बड़े मंदिर कौन काम के, बड़े बड़े मंदिर कौन काम के, रुच रुच भोग लगावे, उद्धव जी चलो विदुरा घर जावे, उद्धव जी चलो विदुरा घर जावे. उद्धवजी चलो विदुरा घर जावे. भगवान परमात्मा उद्धवाला सोबत घेऊन विदुराच्या घरी जातात. सुखाचार्य सांगतात, राजा जेव्हा भगवान विदुराच्या घरी गेले तेव्हा विदुराची फार अत्यंत गरीब दयनीय अवस्था होती. गवताची पर्णकुटी तयार केलेली होती. रात्रीच्या वेळेला जर झोपले तर त्या पर्णकुटीतून चांदण्या आणि चंद्र दिसत होता. एवढी जीर्ण झालेली विदुराची पर्णकुटी. भगवान गेले. भगवंताचं स्वागत विदुराच्या पत्नीने केलं. कडक झाला आवाज, खूप परेशानी व्हायला लागली. बघ बाबा, तू आता काहीतरी करेला. विदुराच्या पत्नीने भगवंताचं स्वागत केलं. असा मोकळा आवाज नाही, असा दबलेला आवाज आहे. भगवंताला बसण्याकरता आसन टाकलं होतं विदुराच्या पत्नीने, पण त्या आसनावर ती स्वतः बसली, देवाला खाली बसवलं. द्वारकाधीश परमात्मा खाली बसले, विदुराची पत्नी आसनावर बसली. उद्धवाने विचारलं, देवा ही काय भानगड आहे? देव म्हणाले, उद्धव ये तो प्रेम की बात है उद्धव, ये तो प्रेम की बात है उद्धव, बंदगी तेरे बस की नहीं है, ये तो प्रेम की बात है उद्धव. बंदगी तेरे बस की नहीं है, तो प्रेम की बात है.
आस की इतनी सस्ती नहीं है, आस की इतनी सस्ती नहीं है, ये तो प्रेम की बात है वो। वालों ने कब वक्त पूछा, उनकी पूजा में सुन ले ऊदो। वालों ने कब वक्त पूछा, उनकी पूजा में सुन ले ऊदो। यहाँ दमादम में होते हैं पूजा, यहाँ दमादम में होते हैं पूजा, सर झुकाने की फुर्सत नहीं है, ये तो प्रेम की बात है ओ। जिसके नजरों में है शाम प्यारे, वो तो रहते हैं जग से निहारे। जिनकी नजरों में है शाम प्यारे, वो तो रहते हैं जग से निहारे। जिसकी नजरों में मोहन समाए, जिसकी नजरों में मोहन समाए, वो नजर फिर तरसती नहीं है, तो प्रेम की बात है वो। विदुरजीला विचारलं उद्धवजीने, भगवान अहो म्हटले एवढा दुर्योधनाचा महाल सोडला तुम्ही, एवढी उत्तम तुमची व्यवस्था केलेली होती, बसण्याकरता आसन होतं, 56 प्रकारचे भोग होते। इथे आल्याच्या नंतर आसन टाकलं तुम्हाला, बसले विदुराची बायको आसनावर। तेव्हा भगवान म्हणाले, उद्धवा तुला याच्यातलं काही कळणार नाही, कारण प्रेमामध्ये खऱ्या प्रेमात असंच असतं म्हटले, ये तो प्रेम की बात है वो, बंदगी तेरे बस की नहीं है, यहाँ सरदे के होते हैं सौदे, आशिकी इतनी सस्ती नहीं है। विदुराच्या पत्नीने भगवंताला बसण्याकरता आसन टाकलं, आसनावर स्वतः बसली, देवाला खाली बसवलं। विदुरजीच्या पत्नीला भगवान म्हणाले, मला आता खूप भूक लागलेली आहे। देवाला जी भूक लागली होती ना, ती भूक पोटाची भूक लागली नव्हती, भगवंताला जी भूक लागली होती ती भावाची भूक लागलेली होती। देव भावाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला। कडक आवाज झाला, तुम्ही काय मिळेल तुम्ही बघा काहीतरी। आता एक दिवस सिस्टीम चांगली लागली, फक्त पहिल्या दिवशी, नंतर सगळं प्रॉब्लेम येत आहे। देवाच्याकडे सर्व उपलब्ध आहे, सगळा सुकाळ आहे, फक्त एकच दुष्काळ आहे देवाकडे। तो दुष्काळ म्हणजे भगवंताकडे पडलेला दुष्काळ आहे, भावाचा दुष्काळ।
आणि जिथे भाव असतो, भाव असेल तर भगवान परमात्मा शबरीचे उष्टे बोर खातो, भाव असेल तर सुदामाचे चावल खातो. आता जास्तच बिघडलं, आता जास्त आवाज बिघडला. ती केली, मला भूक लागलेली, काहीतरी स्वयंपाक तयार कर. आता काय करावं काय नाही चिंता पडली. घरात काही करण्यासारखं शिल्लक नव्हतं. तेव्हा मडक्यावर मडके ठेवलेले होते. उतरंड खाली उतरवली. एका शेवटच्या मडक्यामध्ये थोड्याशा कण्या सापडल्या. त्या कण्या स्वच्छ केल्या. त्या कण्या पाण्यामध्ये शिजवण्याकरता रांधवण्याकरता टाकल्या. कण्या शिजू लागल्या. भगवंत विदुराच्या पत्नी बरोबर चर्चा करू लागले. विदुराच्या पत्नीने विचारलं, देवा आम्हाला भेटायला आले तर काही घेऊन आले का नाही, त्या खाली हाताने आले? तेव्हा देवाने सोबत केळी घेतलेली होती. केळी विदुराच्या पत्नीकडे दिली. देव म्हणाले, जोपर्यंत कण्या शिजत नाही तोपर्यंत केळी खाऊ आपण, सोडून दे मला केळी. विदुराच्या पत्नीकडे केळी दिली. तेव्हा विदुराची पत्नी प्रत्येक एक केळ घ्यायची हातामध्ये, त्याची साल काढायची, देवाकडे साल देत होती. गर स्वतः खात होती. तो उद्धव बघू लागला, हो देवा पागल झाले काय, अहो केळीचं सालट शेळी सुद्धा खात नाही आणि तुम्ही केळीची साल खाताय, छिलके खाताय. त्यावेळेस भगवंताने सांगितलं, उद्धवा बडी ऊंची प्रेम सगाई. खूप बेकार झाला आता. पाहुणे याचा आवाज व्यवस्थित करा बरं, काहीतरी कोणी बोलवा डबल, दुसरं नाही तर जमत नसेल तर. परेशान आवाज बसायला लागला माझा. हॅलो हॅलो हॅलो, एकदम साध्या माईक सारखा आवाज यायला त्याचा. हॅलो. साग विदुर घर खाई. कण्या शिजल्या. भगवंता करता ताट लावलं. केळीचं पात्र ठेवलं. त्या ताटामध्ये, त्या पात्रामध्ये कण्या वाढल्या. भगवंत त्या कण्या भक्षण करू लागले. पण काय झालं, कण्या होत्या कमी आणि पाणी जास्त पडलं होतं. पाहुणे घरासी आजी आले ऋषी, आजी आले पाहुणे घरासी, पाहुणे
ऋषिकेशी काय करूपचार खूप मोडके जर्जर दरदरीत पाण्या माझी रांधलेल्या कन्या. आवाजाचा प्रॉब्लेम आहे माईक सिस्टीमचा. पाणी घेऊन या. त्या पाण्यामध्ये कन्या रांधल्या शिजवल्या भगवंताला खाण्याकरता वाढल्या. भगवान परमात्मा त्या कन्याचा नैवेद्य स्वीकार करतात, भोजन करतात विदुराच्या घरी. देवाचं भोजन झालं तेव्हा विदुराच्या पत्नीने देवाला विचारलं, देवा कसा झाला स्वयंपाक, पोट भरलं की नाही तुमचं? प्रत्येक महिलांना अशी अपेक्षा असते, स्वयंपाक झाला, जेवण झालं की त्या प्रत्येकाला विचारतात कसा झाला स्वयंपाक. स्वयंपाक चांगला झाला असं म्हटलं की त्यांना आनंद वाटतो. तेव्हा विदुराच्या पत्नीने देवाला विचारलं, देवा कसा झाला स्वयंपाक? देव म्हणाले, काय सांगावं? म्हटले, असा स्वयंपाक आजपर्यंत खाल्ला नाही. हे बघ म्हटले विदुराने, मी बलाढ्य मोठे मोठे राक्षस मारले पण 2च हाताने मारले. तुझ्या घरच्या कन्या खाण्याकरता मला चतुर्भुज रूप धारण करावं लागलं. कारण कन्या एवढ्या पतल्या झाल्या होत्या, पात्राच्या खाली जात होत्या. मग देव चतुर्भुज झाले, 2 हाताने पात्र पकडलं, 3ऱ्या हाताने त्या कन्याचा भोग घेतला. भगवान निघून गेले. भगवान निघून गेल्याच्या नंतर देव द्वारकेला जातात आणि विदुरजी तीर्थयात्रेला जातात. इकडे कौरव पांडवाचं भयंकर युद्ध सुरू होतं. आणि देव जेव्हा द्वारकेला निघून जातात, काळ बराच निघून जातो. इकडे विदुर तीर्थयात्रा करतात. तीर्थयात्रा करता करता कुरु जंगलामध्ये येतात. कुरु नावाच्या जंगलामध्ये विदुरजी येतात. तेव्हा त्या कुरु जंगलमध्ये विदुराची आणि उद्धवाची भेट होते. उद्धव द्वारकेवरून आलेला असतो आणि विदुरजी महाराज तीर्थयात्रा करत असतात. दोघांची भेट होते. याला काळ बराच होऊन जातो आणि बराच काळ निघून गेला. तेव्हा विदुराने उद्धवाला विचारलं, उद्धवा कुठून आला? म्हटले, द्वारकेवरून. अरे तू द्वारकेवरून आलास? उद्धवा, माझ्या भगवंताची तब्येत कशी आहे? द्वारकेमध्ये सर्व कुशल मंगल आहे का? द्वारकाधीशाच्या परिवारात काय चालू आहे? मैया रुक्मिणी कशी आहे? सत्यभामा कशी आहे? जामवंती कशी आहे? प्रत्येकाचा निरोप विचारू लागले. तेव्हा उद्धवाने खाली मान घातली. एक शब्दही उद्धवजी बोलत नव्हते. कंठ सद्गदित झाला. डोळ्यातून अश्रुधारा येऊ लागल्या आणि तेव्हा उद्धव एकही शब्द बोलत नाही. तेव्हा विदुर पुन्हा पुन्हा विचारतो उद्धवाला, उद्धवा तू बोलत का नाहीस? माझा भगवान परमात्मा सुखरूप आहे ना? उद्धव बोलतच नाही. उद्धवाला पुन्हा पुन्हा विदुरजी विचारतात, सांग ना उद्धवा, काय झालं तुला, बोलत का नाहीस? तेव्हा हळू शब्दामध्ये उद्धवजी म्हणतात, विदुरा, ज्या परमात्म्याचा आश्रय घेऊन आपण राहत होतो तो परमात्मा आता द्वारकेमध्ये राहिला नाही. मग कुठे गेला? सांगितलं, परमात्मा निज धामाला गेले. विदुराला दुःख झालं. विदुरजी रडू लागले, उद्धवा, भगवान मला न सांगता निज धामाला निघून गेले. पण तेव्हा उद्धव म्हणतो, विदुरा, देवाचं तुझ्यावर खूप प्रेम होतं. तुझ्या प्रेमाकरता देव दुर्योधनाच्या भोगाचा त्याग करून तुझ्या घरी आला होता. तुझ्या घरच्या कन्या भक्षण केल्या होत्या. विदुरजी रडू लागले. तेव्हा उद्धव म्हणतो, विदुरा रडू नका. देव जेव्हा निजगमनाला जाऊ लागले तेव्हा देवाने तुमची आठवण केली होती. देव म्हणाले होते मला, उद्धवा, माझं निजगमन झालं तर माझ्या विदुराला ज्ञान कोण सांगेल? विदुरावर तर माझं प्रेम आहे. माझा भक्त अज्ञानी राहता कामा नये. त्याला ज्ञान झालं पाहिजे. प्रत्येक आईला असं वाटतं की आपला मुलगा ज्ञानी बनला पाहिजे, अज्ञानी राहू नये. तसं देवाला सुद्धा वाटतं प्रत्येक माझा भक्त ज्ञानी बनला पाहिजे. उद्धव म्हणतात, विदुरा, देव तर निज गमनाला निघून गेले, पण जाता जाता माझ्याकडे एक निरोप दिलेला आहे. तो निरोप असा आहे की आता तू इथे थांबू नको. तू आता मैत्रेय मुनीकडे जाय. मैत्रेय मुनीची संगती कर. मैत्रेय मुनीची संगती केल्याच्या नंतर मैत्रेय मुनी तुला ज्ञान सांगतील. उद्धवाच्या सांगण्यावरून विदुरजी महाराज मैत्रेय मुनीच्या आश्रमामध्ये जातात आणि मैत्रेय मुनीची विदुराची भेट होते. विदुरजी जेव्हा मैत्रेय मुनीकडे जातात, गेल्याच्या नंतर मैत्रेय मुनीला नमस्कार करतात. कारण संत महात्म्याकडे गेल्याच्या नंतर पहिलं तर गेलं पाहिजे.
संतांकडे अवश्य गेलं पाहिजे, संत संगती केली पाहिजे. संत दयाळू असतात, कृपाळू असतात आणि संत हे जीवावर निरपेक्ष प्रेम करतात. मैत्रेय मुनीला नमस्कार केला. नमस्कार केल्याच्या नंतर विदुराच्या मनामध्ये शंका होती, एवढे मोठे मैत्रेय मुनी, मी दासीचा पुत्र विदुर, मला बोलतील की नाही. बऱ्याच लोकांना शंका कुशंका असतात, बरेच लोक घाबरतात, साधूच्या जवळ येतच नाही. पण न घाबरता संत संगती केली पाहिजे. कोणताही संत केव्हाही जात पात विचारत नसतो. माझा तर स्वभावच बनलेला आहे, मी कोणत्याच माणसाला त्याचं नाव आणि जात विचारत नाही. कशाला विचारायची कोणाची जाते? कारण आपला संप्रदाय, आपली परंपरा अशी आहे, याता याती धर्म नाही विष्णुदासा, निर्णय तो ऐसा वेदशास्त्री. संत जातीपातीचा विचार करत नसतो, पण बरेच लोक आता करत आहेत, जातीपातीचा विचार करत आहेत. जो जात पात बघत नाही त्याला साधू म्हणतात. मैत्रेय मुनीला नमस्कार केला विदुराने. न जाती पाती पूछई नाही कोई, हरि को भजे सो हरि ही होई. जो हरीचं भजन करतो, ज्याच्या गळ्यामध्ये तुळशीची माळे, भला तो कोणत्याही जातीचा असू द्या, तो आपलाच आहे. कबीर मोमीन लतीफ मुसलमान, शैना नावी जान विष्णू भक्त. अरे जिथे कबीर मुसलमान असून वैष्णव झाला, पांडुरंगाचा लाडका झाला कबीर. सज्जन कसाई मांस विकत होता, पण भगवंताचा लाडका भक्त होता. अनेक जातीपातीमध्ये संत झाले, पण देवाने जर जातीपातीचा विचार केला नाही, सर्वांना जवळ धरलं, सर्वांना आपलं केलं, सर्वांना आपलं करा. जगी जे दीन आती दलित, जे दलित आहेत, दीन आहेत, दुर्जन आहेत, त्यांनाही आपलं म्हणण्याची सवय लावा. त्यांना जर तुम्ही आपलं केलं नाही तर ख्रिश्चन लोक त्यांना आपलं करत आहेत. लक्षात ठेवा, ख्रिश्चन लोक तुटून पडले, या लोकांना ओढत आहेत त्यांच्या धर्मामध्ये. का तर आपण सोडत आहेत त्यांना. कधी दलित वस्तीमध्ये जा, त्यांच्या घरी चहा प्या, भोजन करा, त्यांना सांगा तुम्ही आम्ही एक आहोत. आता हे करण्याची वेळ आलेली. हे जर आपण केलं नाही तर तो समाज आपल्यापासून तुटेल आणि आपल्या हिंदू धर्माचे विभाजन होईल, खंड पडतील. गावोगाव मध्ये चर्च खोललेले आणि त्या चर्च मध्ये दुखण्याच्या नावाखाली भोळ्या बाबड्या जनतेला बोलवले जातं. त्याला बाया जास्त बळी पडतात. त्या चर्च मध्ये जातात, तेल पाणी लावतात, हालोलिया, भानगडी, आमीन 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 करत ओरडतात, पागल सारखं कुठेही जातात. ते लोक हाताला बेशुद्ध पडण्याची औषधी लावतात, तुमच्या नाकाला लावतात, कपाळाला हात लावतात, डोक्याला लावतात, तुम्ही बेशुद्ध पडता. तुम्हाला वाटतं काय फरक पडला, पण याचा असर बेकार आहे. हळूहळू ते तुम्हाला धर्मांतरण करायला लावतात, ते तुम्हाला ख्रिश्चन बनवतात. म्हणून हिंदूच्या महिलांनी सावध व्हायचं. कुठेही चर्च मध्ये जायचं नाही, कोणत्या तेल पाण्याच्या नादी लागायचं नाही. भविष्य हिंदू धर्माचं धोक्यात आहे. मागे त्या गोरेगावला चर्च सुरू झालं होतं, भल्या बाया जाऊ लागल्या. मग ते हळूहळू तुम्हाला सांगतात कुंकू लावू नका, मंगळसूत्र घालू नका, तुळस उपटून फेका. तुम्हाला ते ख्रिश्चन बनवण्याच्या प्रयत्नात आहे. सावध व्हा. जातीपातीचा विचार करू नका. चर्मकार आपलेच आहेत, मातंग आपलेच आहेत, बहुजन आपलेच आहेत. हे मूळ हिंदू लोक आहेत. भलं बहुजनांनी बौद्ध धर्म जरी स्वीकारला असेल तर बुद्धही आपलेच आहेत. या सर्वांना आपण संघटित करा, एक करा. हरिजन, गिरिजन, वनजन, वनातले आदिवासी, हे सगळे भिल्ल वगैरे वगैरे सर्व आपले लोक आहेत. आपुलकीची भावना ठेवा. विदुरजी दासी पुत्र होते, पण मैत्रेय मुनीने विदुराला केव्हाही जाती विचारली नाही. आणि जाती न विचारता विदुराने मैत्रेय मुनीला प्रश्न केला, महाराज म्हटले मी तुमच्याकडे आलोय, मला उपदेश करा.
महाराज मला हे सांगा की प्रत्येक जीव सुखाकरता कर्म करतो पण त्याला दुःख का प्राप्त होतं? पहिला प्रश्न केला विदुराने मैत्रेय मुनीला. सुखाय कर्माणि करोति लोके न ते सुखं वान्य परम वान्य दुपारमं वा विंदेत भूयस्ततैव दुःखं यदत्र सुखं भगवान वदेन्य. विदुर म्हणाले महाराज प्रत्येक जीव सुखा करता कर्म करतो, सुख प्राप्त व्हायच्या आधीच त्याला काय प्राप्त होतं? दुःख प्राप्त होतं. आणि दुःख कोणाला आवडतं? कोणालाच दुःख आवडत नाही. प्रत्येकाला असं वाटतं मला सुख झालं पाहिजे, सुख मिळालं पाहिजे. मागे कोरोना आला होता, असं कोणाला वाटत होतं का मला झाला पाहिजे? महाराज किती घाबरायचे लोक त्या कोरोनाला. नवऱ्याचं बायकोवर किती प्रेम हे कोरोनातच कळलं. तो म्हणायचा मेली तर मरू द्या, दुसरी करता येईल, पण जवळ जात नव्हता. मज लागी दुःख व्हावे ऐसा कोणी भावेना जीवे. प्रत्येकाला सुख पाहिजे, सुखा करता प्रयत्न करतात, सुखा करता सर्व धडपड चालू असते. मुलगा नाही त्याला वाटतं मुलगा झाल्यावर सुख मिळेल, झाल्याच्या नंतर बहू आल्यावर सून आल्यावर सुख मिळेल. सुखाच्या अपेक्षेने कर्म करतात परंतु दुःख भोगावं लागतं. असं का होतं? असा पहिला प्रश्न विदुराने विचारला. भगवान परमात्मा जगत का निर्माण करतो? भगवान जगत क्यों निर्माण करता है? पहिला प्रश्न केला. दुसरा प्रश्न केला बरं निर्माण करतो तर कोणी सुखी आणि कोणी दुखी का? थोडा विको कमी ठेवा त्याचा. सर्वांना सुखी का करत नाही? सर्वांना श्रीमंत का बनवत नाही? कोणी गरीब लोक आहेत तर कोणी एवढे श्रीमंत आहे. काहीकडे भरपूर आहे, काहीकडे काहीच नाही. तिसरा प्रश्न विचारला भगवान परमात्मा अवतार का घेतो? असे 3 प्रश्न विदुराने केले. तेव्हा मैत्रेय म्हणाले विदुरा तू जे प्रश्न विचारले ते अत्यंत महत्वाचे आणि जगत कल्याणाचे प्रश्न आहेत. तू स्वतः करता काही विचारलं नाही, जगाच्या कल्याणाकरता विचारलेले आहे. कारण विदुर संत आहे. जगाच्या कल्याणा संताच्या विभूती देह कष्टभीती परोपकारे. तेव्हा मैत्रेय म्हणाले विदुरा तू जो पहिला प्रश्न विचारला की भगवान परमात्मा जगत कशा करता निर्माण करतो, तर भगवंताने हे जगत स्वतःच्या सुखाकरता निर्माण केलेलं आहे. स्वकिरडे करता भगवंताने जगत निर्माण केलं. मैत्रेय म्हणाले विदुरा पूर्वी भगवान परमात्मा एकटाच होता. पहिले कोठेचे नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही, अवघे शून्येचे होते पायी, कानोबा तेरे तेरे ते. काहीच नव्हतं, शून्य होता, एकटाच परमात्मा होता. पण आता एकट्या परमात्म्याला करमत नव्हतं, म्हणून त्याने काय केलं? तेथे एक ढालगज निर्माण झाले, तिने एवढी ख्याती केली, माया उत्पन्न केली. भगवंताने मायेचं साह्य घेतलं आणि मायेचं साह्य घेतल्याच्या नंतर एकट्याला करमत नव्हतं, म्हणून एकलेन कंठेची म्हणून आयने केली निर्माण 14 भुवने, चंद्रमेघ सूर्य तारांगणे, 5ही महाभौतिक भिन्ने भिन्ने हो, ऐसा लागविया माया सूत्रधारी, एकला एकटाची झाला नानाकारी. पूर्वी तो एकटाच होता. एकट्या माणसाला करमत नाही, एकट्या माणसाला खरंच करमत नाही. संन्यास घेतल्यावर पण माणसाला एकट्या राहावं लागतं, वाटतच नाही, राहायची इच्छाच होत नाही एकट्याला. संन्यासी लोक काय करतात? आश्रम केला, मांजर पाळ, मांजर पाळली मग दूध लागतं, मांजर मग गाय पाळ, गाय पाळता पाळता मग सगळंच येतं तिथं. एक 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 वस्तूचा संग्रह करतात, करमत नाही एकट्या जीवाला. तसं देवाला एकट्याला करमत नव्हतं, म्हणून त्याने मायेची संगती केली आणि मायेची संगती करून या समस्त विश्वाची निर्मिती केली. आणि तो एक होता पण अनेक झाला. जसं एक बीज असतं वृक्षाचं, ते बीज जमिनीमध्ये लावलं की त्याच्या असंख्य बिया तयार होतात. एका वृक्षाच्या असंख्य बिया, असंख्य वृक्ष होतात. तसं एका परमात्म्यापासून हे समस्त तुम्ही आम्ही निर्माण झालो. एकोहम बहुश्याम.
एकापासून अनेक झाले आणि या भगवंताने जे जगत निर्माण केलं ते स्वतःच्या सुखाकरता निर्माण केलं, स्वतःच्या आनंदाकरता निर्माण केलं. पण देव निर्माण करतो, निर्माण करतानाही त्याला दुःख होत नाही आणि ते नष्ट करताना सुद्धा दुःख होत नाही. पहा, लहान लेकरं जेव्हा खेळ भांडे खेळतात, लहानपणी खेळ भांडे खेळतात की नाही, छोटे छोटे मुलं मस्त संसार तयार करतात, ते मातीचे भांडे बनवतात, झाडाचा स्वयंपाक बनवतात, सगळं सगळं करतात. त्या छोटे छोटे असतात, एक नवरा होतो, एक मुलगा त्यातला बायको होतो, जे छोटे छोटे ते त्यांची मुलं होतात. इतकं सुंदर स्वयंपाक वगैरे वगैरे सर्व, झोपतात सुद्धा, रात्र झाली झोपा झोपा, पुन्हा सकाळ झाली उठा, असं सगळं खेळतात ते खेळ भांडे. खेळतात 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 त्या मुलांचं लागतं भांडण आणि भांडण लागल्यावर काय करतात ते पूर्णची पूर्ण त्या संसाराला लात मारतात. तो जातो त्याच्या घरी, तो जातो त्याच्या घरी. मग ते म्हणत असतात खेळ मोडीन आंबाबाईचं डोकं फोडी. आता आंबाबाईचं काऊन फोडतात काय माहिती, पण ते म्हणत असतात. त्यांना खेळ करतानाही त्रास होत नाही, संसार करतानाही दुःख होत नाही, प्रपंच बनवताना दुःख होत नाही, मोडत असताना सुद्धा मोडला त्याचं दुःख होत नाही. तसं देव लहान लेकरासारखं हे जगत निर्माण करतो 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 आणि एका दिवशी त्यांचं आपलं पटलं नाही ना, पाप वाढलं की मग जल प्रलय, सगळं पाणीच पाणी डुबून टाकतो पाण्यामध्ये. त्या यादवाचा अत्याचार वाढल्यामुळे देवाने स्वतःची मुलं सुद्धा द्वारकेमध्ये स्वतःची द्वारका पाण्यात डुबवली. स्वतःच्या डोळ्यासमोर सगळे नष्ट झाले पण दुःख झालं नाही. तो त्याच्या आनंदाकरता निर्माण करतो, पण निर्माण केलेलं जगत बुडत असताना त्याला दुःख होत नाही. ही भगवंताची विशेषता आहे. दुसरा प्रश्न विचारला होता, बरं भगवान परमात्मा जगत निर्माण करतो तर कोणी सुखी आणि कोणी दुःखी का, प्रत्येकाला सुखी का बनवत नाही? कोणी श्रीमंत आहेत, एवढे धनाढ्य लोक आहेत, काही तर पैसे कुठे ठेवत, हे ठेवण्यास करता जागा सुद्धा शिल्लक नाही. बँकेमध्ये ठेवायला गेले तर टॅक्स लागतो, शासनाची भीती. आता तर मोदी सरकार आल्यापासून तर अवघडच काम आहे. पैसा जास्त आहे कोणाकडे, कोणाकडे काहीच नाही म्हणून दुःखी आहे. मग कोणी गरीब कोणी श्रीमंत, सगळे श्रीमंत का बनवले नाही देवाने, असा प्रश्न विदुराने केला होता. तेव्हा मैत्रेय म्हणतात, विदुरा ही कर्मसृष्टी आहे आणि या कर्मसृष्टीवर जो जसं जसं कर्म करतो तसं तसं त्याला सुख आणि दुःख प्राप्त होत असतं. कर्मणा जायते जंतु कर्मणैव विलीयते, सुखम दुःख भयं क्षम कर्मणैवाभिपद्यते. या सृष्टीमध्ये जे जे प्राप्त होतं, सुख प्राप्त होतं आपल्या सत्कर्मामुळे आणि दुःख प्राप्त होतं ते आपल्या दुष्कर्मामुळे. विदुरा, एक वेळेला भगवंताने काय केलं होतं, सर्वच लोकांना श्रीमंत बनवलं होतं. एक दिवस लक्ष्मी मैया देवाकडे गेली आणि देवाला म्हणाली, देवा गरीब आपलेच लोक, श्रीमंत आपलेच, मग काम करा ना, सगळे श्रीमंत बनवा, काय फरक पडतो, होऊ द्या ना सगळे श्रीमंत. देव म्हणाले, लक्ष्मी तसं नाही जमणार, ज्याचं जसं कर्म आहे तसं त्याला ठेवावं लागेल या सृष्टीवर. नाही नाही म्हटलं, तुम्ही माझं केव्हाच ऐकत नाही, सगळेची सगळे लोक श्रीमंत करा. लक्ष्मीच्या सांगण्यावरून देवाने सगळे लोक श्रीमंत बनवले. सगळ्याकडे गाड्या घोड्या, VIP बंगले, सगळे स्टाईल्स फरची. आता देव म्हणाले, लक्ष्मी सगळे जर गरीब आहे श्रीमंत आहेत तर आपण काय झालं पाहिजे, गरीब झालं पाहिजे. तेव्हा देवाने फाटकं धोतर घातलं, फाटकी पगडी डोक्याला बांधली आणि फाटके कपडे घालून भगवान परमात्मा लक्ष्मीच्या जवळ गेले. लक्ष्मीला म्हणाले, आता तू पण दरिद्री बन. लक्ष्मीने फाटके कपडे घातले सगळे आणि गावाच्या बाहेर एक पर्णकुटी तयार केली, सुंदर संसार सजवला आणि सर्व सुंदर संसार सजवल्याच्या नंतर आता सगळेच लोक श्रीमंत रस्त्याने जाऊ लागले. धो धो पाऊस पडला, पावसाळ्याचे दिवस. पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे लक्ष्मीचं तुळशी वृंदावन पावसाने खाली घसरलं, ते तुळशी वृंदावन पडलं.
तेव्हा बाया येऊ लागल्या भागवताला पशुपती मंदिरावर. आता सगळे श्रीमंत गेले लोक आणि ती म्हातारी बिचारी विनंती करू लागली सगळ्या बायाला. काग म्हटले मी थकले, माझं तुळशी वृंदावन सारून द्या, उभं करून द्या, माझ्याकडून होत नाही काम, आता मी म्हातारी झाले. तेव्हा बाया म्हणाल्या बाई तू काय पागल झाली का काय, तू काय आम्हाला साधं समजायला लागली का? आम्ही मोठ्या मोठ्या घरच्या बाया, आमच्या घरी स्टाईल फरची आहे, सारवायची आम्हाला सवय नाही. एकाही बाईने लक्ष्मीचं तुळशी वृंदावन उभं करून दिलं नाही. तेव्हा देव लक्ष्मीला म्हणाले आता श्रीमंतच ठेवायचे का, कसं करायचं सांग. तेव्हा लक्ष्मी म्हणाली देवा हे सगळे श्रीमंत केले, एवढा पैशाचा संपत्तीचा माज चढला का देवाला सुद्धा विसरले. मग आता कसं करायचं? देव म्हणाले जसे होते तसे करा. आता केले कर्म झाले तेची भोगाले, उपजले मेले ऐसे किती. ज्याचं जसं कर्म असेल तसं त्याला प्राप्त होत असतं, त्याचं जसं प्रारब्ध असेल. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर. जगी जीवनाचे सार नावे जाणूनी सत्वर. जगी जीवनाचे सार नावे जाणूनी सत्वर. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर. क्षणिक सुखासाठी होती कोणी होती नीती कष्ट. कोणी त्यागी जीवन आपलं दुःख जगी करणार नष्ट. क्षणिक सुखासाठी आपला कोणी होती नीती कष्ट. कोणी त्यागी जीवन आपलं दुःख जगी करणार नष्ट. अंध पृथ्वीचा मजला, अंध पृथ्वीचा मजला, युगे चालली झरझर. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर. जसं ज्याचं कर्म असतं तसं भगवान परमात्मा त्या कर्माचं फळ देत असतो. कोणी कोणाला या जगात सुख देऊ शकत नाही आणि कोणीच कोणाला दुःख देऊ शकत नाही. सुख दुःख ते आपल्या कर्मानुसार प्राप्त होत असतं. हो नका हो सुख दुःख करी दाता, निज कृत कर्म भोग सुन भ्राता. निज कर्मामुळे सुख दुःख मिळत असतं. तिसरा प्रश्न विचारला होता विदुराने मैत्रेय मुनीला की परमात्मा अवतार का घेतो. तेव्हा मैत्रेय म्हणतात विदुरा जेव्हा जेव्हा ज्या वेळेला देव वेद ब्राह्मण आणि गाय संकटात पडत असते तेव्हा देव अवतीर्ण होत असतो. यदा देवेषु वेदेषु गोषु विप्रेषु साधुषु धर्ममयी च विदुष सवा आसो विनश्यति. शुकाचार्य म्हणाले राजा जेव्हा जेव्हा धर्म संकटात येतो, जब जब होय धर्म की हानी, धर्माच्या रक्षणाकरता भगवान अवतीर्ण होत असतात. परित्राणाय साधूनां
विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय श्रीकृष्ण परमात्मा धर्म रक्षणा करता परित्राणाय साधूना विनाशाय च दुष्कृतां धर्माची स्थापना करण्याकरता देव अवतीर्ण होत असता एक वेळेला काय झालं म्हटले, कश्यप मुनीला 13 बायका होत्या. किती पत्न्या होत्या कश्यपाला? 13. आता देव का अवतार घेतो असा प्रश्न होता ना, पण त्याच्याकरता देवाच्या अवताराच्या कथा सांगायला सुरुवात केली. सुखाचार्य म्हणाले, राजा कश्यप नावाचे मुनी होते, त्या कश्यपाला 13 बायका होत्या. एकीचं नाव दिती होतं आणि एकीचं नाव अदिती होतं. जी दिती होती ती दैत्य माता आणि आदिती देव माता. तशा अजूनही काही बायका होत्या. धनु, काष्टा, अरिष्टा, सुरसा, इला, नोनी, क्रोधवस, तांबरा, सुरभी, शर्मा आणि तिभी अशा 13 बायका होत्या कश्यपाला. तर 13 बायकापैकी जी दिती होती तिने दैत्याला जन्म दिला आणि जी आदिती होती तिने देवाला जन्म दिला. राजा परीक्षित म्हणाला, कश्यप मुनीच्या 2 बायका, एकीला देव आणि एकीला दैत्य. अहो म्हटले, बीज बोया बबुल का आम कहां से आए. शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी असं मी ऐकलेलं आहे. कश्यप तर मुनी होते आणि कश्यपाच्या एका बायकोला देव मुलं जन्माला आले आणि एकीला दैत्य जन्माला आले, असं झालं कसं? तेव्हा सुखाचार्य म्हणाले, राजा कश्यपाची दिती नावाची बायको होती ना, तिने जरा कर्म चुकीचं केलं आणि चुकीच्या कर्मामुळे तिला चुकीचं फल मिळालं. तिने राक्षस मुलाला जन्म दिला. एक दिवस काय झालं, संध्येची वेळ होती, सूर्य अस्तमानाला जाऊ लागला आणि सूर्य अस्तमानाला जात असताना दितीने कश्यपाचा हात पकडला. दितीला काम वासना उत्पन्न झाली. ईशमाम तत्कृते विद्वन काम अत्ता सरासनः दुलोति दीनां विक्रम्य रंभामेव मतंगजः. दितीने विद्वान अशा कश्यपाचा हात पकडला आणि कश्यपाला ती दिती विनंती करू लागली, महाराज म्हटले, आता या वेळेला मला काम उत्पन्न झालेलं आहे, संसार वासना उत्पन्न झालेली, मला आता सहवासाची इच्छा झालेली आहे, आताच माझी इच्छा पूर्ण करा. तेव्हा कश्यपाने सांगितलं, दिती आता ही तर वेळ पूजा करण्याची वेळ आहे, ही संध्येची वेळ आहे, सूर्य अस्तमानाला जात आहे. ईशा घोर तमावेला घोराणाम घोर दर्शना चरंती यशाम भूतानी भूतेशानुचरानि हम. कश्यप म्हणाले, दिती ही अत्यंत भयंकर वेळ, ही राक्षसाची वेळ आहे. संध्येची वेळ म्हणजे राक्षसांची वेळ असते. या संध्येच्या वेळेला चुकीचं कर्म करायचं नसतं. या संध्येच्या वेळेला पूजा करायची असते, जप करायचा असतो, यज्ञ करायचा असतो, अनुष्ठान करायचं असतं. आणि अशा अपवित्र वेळेला, राक्षसाच्या वेळेला तुला ही विपरीत भावना कशी उत्पन्न झाली? काही केल्या ती दिती ऐकतच नव्हती. दितीने कश्यपाला मजबूर केलं, कश्यपाचा हात पकडला आणि कश्यपाने दितीची इच्छा पूर्ण केली. पण कश्यपाला राग आला, बायकोने आपलं ऐकलं नाही. कश्यप म्हणाले, दिती तू हे चुकीचं कर्म या संध्येच्या वेळेला केलं, तुला याचा परिणाम भोगावा लागेल. कश्यप म्हणाले, दिती तुझ्या पोटी आता राक्षसी मुलं जन्माला येतील. दितीने कश्यपाचे पाय पकडले. दितीला पण पश्चाताप झाला, कारण मनुष्य जेव्हा चुकीचं कर्म करतो तेव्हा त्याची बुद्धी चंचल झालेली असते. कर्म करत असताना त्याला पापाचं भय नसतं, पण कर्म संपल्याच्या नंतर त्याची बुद्धी स्थिर होत असते आणि तेव्हा त्याला त्या पापाचं भय वाटत असतं. दिती घाबरली. महाराज म्हटले, आता माझ्या पोटी राक्षसी मुलं जन्माला येणार. कश्यप म्हणाले, दिती कर्म तू चुकीचं केलंस, त्याचा परिणाम तुलाच भोगावा लागणार आहे. पण चिंता करू नको, मुलं राक्षसी जन्माला येतील, पण नातू तुझा हरिभक्त असेल. पण दितीला भयच निर्माण झालं, काय करावं? राक्षस मुलं माझ्या पोटी जन्माला येणार आहे. शास्त्र सांगतं 4 कामं संध्येच्या वेळेला करू नये. चत्वारिमाणि कर्माणि संध्यायां परिवर्जे
आहारम मैथुनम निद्रा स्वाध्यायिकम चतुर्थकम। 4 कामं संध्येच्या वेळेला करायचे नाही। संध्येच्या वेळेला केव्हाही भोजन करायचं नाही। सूर्य अस्तमानाला जाण्याच्या अगोदर भोजन करा किंवा सूर्य अस्तमानाला गेल्यावर करा, पण संध्येच्या वेळेला भोजन करू नये। जर भोजन केलं तर उदर रोग होत असतात, जठराचे आजार सतवत असतात, अपेंडिक्स होण्याची दाट शक्यता आहे, उदर रोग होण्याची शक्यता आहे। म्हणून पूर्वीचे लोक जेवू देत नव्हते। म्हातारे, ए जेवू नको, सूर्य अस्तमानाला जात आहे। त्यांना शास्त्र माहित नव्हतं, पण ते नेम पाळत होते। म्हणून घरामध्ये बुजुर्ग लोक असले पाहिजे, म्हातारा म्हातारी असले पाहिजे। पण लोकांना आता म्हातारा म्हातारी सांभाळायचा कंटाळा आलेला आहे। हम दो हमारे दो, बुड्ढा बुड्ढी फेक दो। जुने लोक संध्येच्या वेळेला झोपत नव्हते, कारण शास्त्र सांगतं संध्येच्या वेळेला निद्रा करू नये। आहारम मैथुनम निद्राहा। निद्रा जर केली तर नेत्र क्षीण होतात, दृष्टीमध्ये दोष उत्पन्न होतो, कमी दिसायला लागतं, लवकर चष्मा लागतो, माणूस लवकर आंधळा होतो, डोळ्याचे आजार सतवतात संध्येच्या वेळेला झोप घेतली तर। मैथुन केला तर राक्षसी मुलं जन्माला येतात, आणि स्वाध्याय केला तर परीक्षेच्या वेळेला स्मरणात राहत नाही। म्हणून संध्येच्या वेळेला फक्त देवाचा जप करायचा असतो, स्नान संध्या पूजा करायची असते। दिती, तुला राक्षसी मुलं तुझ्या पोटी जन्म घेतील। दितीला गर्भधारणा झाली आणि तितीच्या पोटामध्ये 2 जुळवे राक्षस हळूहळू वाढू लागले। सुखाचार्य म्हणाले, राजा हे राक्षस कोण होते तुला माहित आहे का? म्हटले, हे भगवान श्री हरीचे द्वारपाळ होते, जय आणि विजय नावाचे। एक दिवस काय झालं, जय विजय नावाचे द्वारपाळ भगवंताच्या दारामध्ये द्वारपाळकीचं काम करत होते। ब्रह्माजीचे मानस पुत्र सनकादिक भगवंताच्या दर्शनाकरता गेले वैकुंठामध्ये, आणि जेव्हा भगवंताच्या दर्शनाकरता हे ब्रह्माजीचे मानस पुत्र सनकादिक भगवंताच्या दरवाजामध्ये गेले, तेव्हा त्या जय विजय नावाच्या द्वारपालाने सनकादिकाला अडवलं, जाऊ नका, थांबा, असं जाता येणार नाही, भगवंताला विचारू द्या, भगवंताची आज्ञा असेल तर तुम्हाला दर्शन करता येईल, नाहीतर तुम्हाला इथून मागे जावं लागेल। तेव्हा त्या सनकादिकाला क्रोध आला, आणि क्रोध आल्यामुळे त्या सनकादिकाने जय विजयाला शाप दिला, हे जय विजय, भगवंताच्या दर्शनाला जात असताना तुम्ही आम्हाला अडवलं, याचा परिणाम तुम्हाला भोगावा लागेल, याचा गंभीर परिणाम भोगावा लागेल। अरे जो देवाकडे जात असताना साधूला अडवतो त्याला राक्षसाचा जन्म मिळत असतो। जय विजयाला शाप दिला सनकादिकाने, आणि तेच जय विजय नावाचे जे द्वारपाळ आहे, मुख्यत्वे साक्षी सनकादिकासी, द्वारी आडकाठी केली त्यासी, वैकुंठी शोभोन्यावेशी, जय विजयासी शापिले। ज्ञानेश्वर महाराज वर्णन करतात ज्ञानेश्वरीमध्ये, जय विजयाने सनकादिकाला अडवलं, त्या सनकादिकाने जय विजयाला शाप दिला। तेच जय विजय दितीच्या पोटामध्ये वाढू लागले, हिरण्यक्ष आणि हिरण्यकश्यपू नावाने। राक्षस जन्माला येणारे ते दितीला कळलं, दिती म्हणाली, माझ्या मुलाला मी जन्मालाच येऊ देणार नाही, कारण हे जर जन्माला आले तर देवाला, संताला, साधूला त्रास होईल। दैत्य माता दितीने 100 वर्ष त्या मुलांना गर्भामध्येच ठेवलं, त्यांचा जन्म होत नव्हता, अंधकार पडला। देवता ब्रह्माजीकडे गेले, जय विजयाला विनंती केली, बाबांनो लवकर जन्म घ्या। त्या राक्षसाचा जन्म झाला, एकाचं नाव हिरण्यक्ष ठेवलं आणि एकाचं नाव हिरण्यकश्यपू ठेवलं। हिरण्यक्ष मोठा झाला, आणि मोठा झाल्याच्या नंतर त्या हिरण्यक्ष एक दिवस वनात गेला, समस्त पृथ्वी उचलली आणि खाली रसातळाला घेऊन चालला होता, पृथ्वीला पाण्यामध्ये घेऊन जाऊ लागला। तेव्हा भगवंताने पृथ्वीचं रक्षण करण्याकरता वराह अवतार धारण केला। वराह भगवान की जय। देव वराह अवतारामध्ये प्रगट झाले, देवाचा पहिला अवतार आहे वराह अवतार। वराह अवतार झाला आणि वराह भगवान तिथे गेले जिथे हा हिरण्यक्ष पृथ्वी खाली घेऊन जाऊ लागला। तेव्हा
त्या हिरण्यक्षाने विचारलं, कोण आहे तू? तेव्हा भगवंत म्हणाले की मी तुझ्या सारख्या ग्रामसिंहाला मारण्याकरता प्रगट झालो आहे. हे जंगली पशु कोण आहेस तू? असं विचारलं भगवंताला. कारण भगवंत वराह रूपामध्ये होते. वराह भगवंताने त्या हिरण्यक्षाबरोबर युद्ध केलं, हिरण्यक्षाचा वध केला आणि पृथ्वीचं रक्षण केलं. वराह भगवान की जय. हिरण्यक्ष मारला आणि हिरण्यक्ष मारल्याच्या नंतर देवताने वराह भगवंताच्या अंगावर पुष्पवृष्टी केली. धन्य झाला तो हिरण्यक्ष, ज्याचा मृत्यू देवाच्या हाताने झाला. जन्म जन्म मुनी जतन कराई, अंत समय प्रभु आवत नाही. हिरण्यक्षाचा वध झाला. नंतर सुखाचार्य भगवान पुन्हा सृष्टी उत्पत्तीची कथा सांगू लागले. सुखाचार्य म्हणाले, राजा, परमपिता ब्रह्मदेवाने सृष्टीची उत्पत्ती करायला सुरुवात केली. प्रथम तम, अविद्या, अस्मिता, राग, द्वेष, अभिनिवेश या अज्ञानाच्या 5 वृत्ती उत्पन्न केल्या आणि या अज्ञानमय सृष्टीचा, या 5 वृत्तीमुळे अज्ञानमय पापमय सृष्टी निर्माण झाली. तेव्हा ब्रह्मदेव विचार करू लागले, हे तर सगळी पापमय सृष्टी, आता काय करावं? मग ब्रह्माजीने सनक, सनंद, सनातन आणि सनत कुमार या 4 भावंडाला जन्म दिला. या मानस पुत्राला निर्माण केलं. त्यांच्यानंतर रुद्रसृष्टी उत्पन्न झाली. रुद्रसृष्टीच्या नंतर ब्रह्मदेवाने 10 ऋषीला जन्म दिला आणि ते जे 10 ऋषी आहेत त्याच ऋषीपासून तुमच्या आमच्या सर्वांच्या गोत्राची काय झालेली उत्पत्ती. प्रत्येकाच्या नावाच्या मागे काय लागलेलं असतं? गोत्र लागलेलं असतं. मग ते 10 ऋषी जे होते, मरीचे रात्री अंगिरसो, पुलस्ते पुलह क्रतु, भृगु वशिष्ठ दक्षस्य, दशमस्तत्र नारदा. 10 ऋषी मरीची, अत्री, अंगिरा, पुलस्ते पुलह, क्रतु, भृगु, वशिष्ठ, दक्ष, नारद अशा 10 पुत्राला जन्म दिला. परमपिता ब्रह्मदेवाने या 10 ऋषीला जन्म दिला. आणि 10 ऋषीचा जन्म झाल्याच्या नंतर एक दिवस काय झालं? भगवान ब्रह्माजी विचार करू लागले. ब्रह्मदेव विचार करता करता ब्रह्मदेवाच्या अंगामधून एक स्त्री पुरुषाची जोडी प्रगट झाली आणि त्या पुरुषाचं नाव ठेवलं स्वयंभू म्हणून आणि त्या स्त्रीचं नाव ठेवलं शतरूपा. आणि या शतरूपा स्वयंभू मनुला पुढे देवहूती नावाची कन्या झाली. छाया कर्दमो जज्ञे देवहूत्यां पती प्रभू, मनुष्यो देह तज्जज्ञे, जज्ञे विश्वकृतो जगत. सुखाचार्य म्हणाले, राजा, मनु महाराजांना 3 कन्या झाल्या, आकुती, देवहूती आणि प्रसूती. 2 पुत्र झाले. एका मुलाचं नाव प्रियव्रत ठेवलं आणि एका मुलाचं नाव उत्तानपाद ठेवलं. आता ज्या मुली होत्या त्या मोठ्याल्या होत्या, मुली अगोदर झालेल्या होत्या. आकुतीचा विवाह रुची प्रजापती बरोबर झाला. पण जेव्हा देवहूती लग्नाला उपवर झाली तेव्हा त्या मनु महाराजांना चिंता लागली, ही मुलगी द्यायची कोणाला? तेव्हा भगवान नारायण आले, सांगितलं, ही कन्या कर्दम मुनीला समर्पित करा. कर्दमाकडे गेले ब्रह्माजी, कर्दम देवहूती बरोबर लग्न कर. कर्दमाने सांगितलं, मला नाही लग्न करायचं, मला तपश्चर्या करायची आहे, लग्नाची गडबड करू नका. तेव्हा भगवान विष्णू म्हणाले, कर्दमा, तू जर देवहूती बरोबर लग्न केलं तर मी स्वतः तुझ्या घरी जन्म घेईल, देव माझ्या घरी जन्म घेणार आहे. असं जेव्हा कर्दमाला कळलं तेव्हा कर्दम देवहूती बरोबर विवाह करायला तयार झाले. देवहूतीच्या कर्दमाच्या विवाहाची तयारी झाली. मनुष्य रूपेने आपली देवहूती नावाची कन्या कर्दम मुनीला समर्पित केली. कर्दमाचा देवहूतीचा विवाह झाला. विवाह झाल्याच्या नंतर कर्दम मुनीने डोळे बंद केले, समाधी लावली आणि समाधीत 10,000 वर्ष तपश्चर्या केली. 10,000 वर्ष तपश्चर्या करत असताना देवहूतीने कर्दमाची सेवा केली. तेव्हा 10,000 वर्ष पूर्ण झाले. डोळे उघडले कर्दमाने. देवहूतीला विचारलं, कोण आहेस तू? म्हटले, महाराज विसरले का मी तुमची बायको आहे? म्हटले, देवहूती, मी तपश्चर्याला बसलो तेव्हा तू माहेरी निघून गेली नाही? म्हटले, नाही, मी तुमची सेवा केली. काय अपेक्षा आहे तुझी? कशा करता सेवा केलीस?
तेव्हा देवहूती म्हणाली, प्रत्येक स्त्रीची एकच अपेक्षा असते, विवाह झाल्याच्या नंतर तिला एखादं संतान झालं पाहिजे. मला असं वाटतं की मला एखादा मुलगा झाला पाहिजे, मुलगी झाली पाहिजे. देवहूतीची इच्छा बघून कर्दमाने देवहूतीला एका सरोवरावर घेऊन गेले. सुंदर स्नान केलं दोघांनी, कारण तपाने त्यांचं शरीर क्षीण झालं होतं. शरीर मजबूत झालं, धष्टपुष्ट झालं. एक यान तयार केलं आकाश मार्गाने उडणार. त्या यानामध्ये देवहूतीला बसवलं. आकाश मार्गाने फिरू लागले. फिरता फिरता बरेच दिवस झाले आणि कर्दमापासून देवहूतीला गर्भधारणा झाली. शुकाचार्य सांगतात, राजा, जेव्हा देवहूतीला गर्भधारणा झाली तेव्हा देवहूतीला पहिली कन्या झाली. 9 महिने 9 दिवस पूर्ण झाले आणि देवहूतीने सुंदर अशा एका पुत्रीला जन्म दिला. तिचं नाव कला ठेवलं. कला मोठी झाली. कालांतराने दुसरी कन्या झाली. तिचं नाव अनसूया ठेवलं. तिसरी कन्या झाली. तिचं नाव श्रद्धा ठेवलं. चौथ्या कन्येचं नाव हरिर्भू ठेवलं. 5व्या कन्येचं नाव अनुरूपा ठेवलं. 6व्या मुलीचं नाव क्रिया ठेवलं. 7व्या कन्येचं नाव ख्याती ठेवलं. 8व्या कन्येचं नाव अरुंधती ठेवलं आणि 9व्या कन्येचं नाव शांती ठेवलं. अशा 9 कन्या देवहूतीला झाल्या. आणि 9 कन्या झाल्याच्या नंतर त्या मुली मोठ्या झाल्या. त्यांचा विवाह झाला. कला नावाची कन्या मरीची नावाच्या ऋषीला समर्पित केली. अत्री मुलीला अनसूया नावाची कन्या अत्री महर्षीला दिली. श्रद्धा नावाची कन्या अंगिरा ऋषीला दिली. हरिर्भू नावाची कन्या पुलस्ती ऋषीला दिली. अनुरूपा नावाची कन्या पुलह ऋषीला दिली. क्रिया नावाची कन्या क्रतु ऋषीला दिली. ख्याती नावाची कन्या भृगु ऋषीला दिली. अरुंधती नावाची कन्या वशिष्ठाला दिली. शांती नावाची कन्या अथर्व ऋषीला दिली. बाया म्हणतील, महाराज काय मागच्या जन्मात भाट होता का काय माहिती. भागवत म्हणजे सर्व वंशाचा विस्तार आहे. देवहूतीचा वंश सांगताय. देवहूतीच्या 9 कन्याचा विवाह झाला आणि देवहूतीच्या 9 कन्याचा विवाह झाल्याच्या नंतर देवहूतीला आता प्रपंचामध्ये राहण्याची मुळीच इच्छा राहिली नाही. कंटाळाला देवहूतीला. 9 मुली, 9 मुलीच्या डिलेवाऱ्या, 9 मुलीच्या प्रसूत्या, त्यांचा विवाह, नातू पंतू. आणि देवहूती एक दिवस कर्दमाकडे गेली. महाराज, आता मला असं वाटतं की वनात गेलं पाहिजे, घर सोडून गेलं पाहिजे, मला प्रपंचात राहण्याची मुळीच इच्छा राहिली नाही. तेव्हा कर्दम मुनी म्हणाले, देवहूती, आता चिंता करू नको. जेव्हा मी तुझ्या बरोबर लग्न करत नव्हतो तेव्हा देवाने मला आश्वासन दिलं होतं. काय दिलं होतं आश्वासन? की मी तुमच्या घरी जन्म घेईल. आता आपल्या घरी 9 कन्यांनी जन्म घेतला, 9 मुली जन्माला आल्या. याचा अर्थ आता 10व्यांदा आपल्या घरी देव येणार आहे. जो बाप 9 कन्येला जन्म देत असतो त्याच्या घरी देव येत असतो. कारण असं आहे, 9 कन्या म्हणजे त्या 9 कन्या नव्हत्या, तर त्या 9विध प्रकारची भक्ती होती. 9विध प्रकारची भक्ती प्रगट झाली आणि 10व्यांदा माता देवहूतीला गर्भधारणा झाली. 10व्यांदा जेव्हा गर्भधारणा झाली, 9 महिने 9 दिवस पूर्ण झाले. मध्यान्ह काळ आलेला आहे. पवित्र अशी तिथी आहे आणि पवित्र तिथीला तस्याहां बहुतिते काले भगवान मधुसूदन कर्दमो वीर्यमापन्नो जत्ने वीरीव दारुणी. मैत्रे म्हणाले, विदुरा, एक दिवस काय झालं, सुंदर अशा पवित्र वेळेला मध्यान्ह काळामध्ये कर्दमाच्या वीर्यापासून देवहूतीला जी गर्भधारणा झाली होती, त्या देवहूतीच्या समोर स्वयं परब्रह्म परमात्मा कपिल रूपामध्ये प्रगट झाले. कपिल भगवान की जय. कपिलाचं प्रागट्य झालं आणि कपिलाचं देवहूतीने स्वागत केलं. कपिलाचं मौजी बंधन झालं आणि कपिल आता मोठे झाले. मोठे झाल्याच्या नंतर देवहूतीने कपिलाला बसण्याकरता आसन टाकलं. कपिल आसनावर विराजमान झाले आणि देवहूतीने कपिलाला पहिला प्रश्न विचारला, भगवान, मला काहीतरी ज्ञान सांगा. तेव्हा देवहूती म्हणत आहे, प्रभू, मी या संसारातून सुटण्याचा प्रयत्न करते, परंतु हा संसार मला जास्त गुंतवत आहे. माणसाने मुक्त झालं पाहिजे, पण तो बद्ध होतो. आणि जीवाला बद्ध करण्याकरता कोण कारणीभूत आहे सांगा? शरीराने जीवबद्ध झाला आहे का? मनाने जीवबद्ध झाला आहे का? आत्म्याने जीवबद्ध झाला आहे का? असा प्रश्न देवहूतीने कपिलाला केला. निर्वाणितरान भूमन न सनिंद्रिय दर्शनात येन संभाव्यमानेन प्रपन्नान दत्तम प्रभो.
देवहूती म्हणाले, प्रभू